नमस्कार फ्रेंड्स. आपण संशोधनशास्त्र हा विषय अभ्यासत होतो. एम ए मराठीच्या सेमिस्टर 1 मधील संशोधनशास्त्र हा घटक हा विषय हाताळत होतो, आपण अभ्यासत होतो. ह्या विषयातील घटक 4 उपघटक आहे हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. शोध निबंध, लेखन पद्धती यांचे मुद्देसूद नोट्स आपण काढलेले आहेत आणि ह्या नोट्स स्वरूपात आणि प्रश्न उत्तर स्वरूपात पुढे जाऊन आपण हा घटक अभ्यासणार आहोत. आता शोध निबंध म्हणजे नेमकं काय? शोध निबंध म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. याचा अर्थ असा दिलाय की शोध निबंध हा लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, ज्यात विशिष्ट विषयांवर संशोधन केलेले असते. शोध निबंध म्हणजे काय? तर हा लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, ज्यात विशिष्ट विषयांवर वेगवेगळं संशोधन केलेलं आहे. याचं स्वरूप कसं आहे? तर तो संशोधन हा शोध निबंध आहे ना, हा संशोधन क्षेत्रात मार्गदर्शक असून संशोधक आपली आपली भूमिका मांडतो. त्याचं स्वरूप कसं आहे शोध निबंधाचं? तर तो संशोधन क्षेत्रात मार्गदर्शकाचं काम करून तो संशोधकाला आपली भूमिका मांडण्यास मदत करतो. व्याख्या काय आहे? ते एखाद्या लेखकाने विशिष्ट विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले विश्लेषण आणि स्पष्टीकरण म्हणजे शोध निबंध आहे. याची व्याख्या काय दिली आहे? जे एखाद्या लेखकाने एका विशिष्ट विषयावर केलेले जे संशोधन आहे, जे संशोधनाच्या आधारे केलेले जे विश्लेषण आहे आणि स्पष्टीकरण आहे, म्हणजे त्याला शोध निबंध असं म्हटलंय. व्याख्या 2, एखाद्या समस्येवर केलेला संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा करणे म्हणजे शोध निबंध हो. दुसरी व्याख्या काय दिली? ते एखाद्या समस्येवर केलेल्या संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा करणे म्हणजे शोध निबंध होय. व्याख्या 3, पुढची व्याख्या आहे, पदव्युत्तर स्तरावरच्या अभ्यासकांना सोयीस्कर आणि स्वीकृत ज्ञानाचे विस्तारित ज्ञान देण्यासाठी निवडलेल्या आकृतीबंध म्हणजे शोध निबंध होय. तिसरी व्याख्यामध्ये काय दिलंय? तर जे पदव्युत्तर स्तरावरचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या सोयीस्कर आणि स्वीकृत ज्ञानाचे, त्यांचे जे सोयीस्कर आणि स्वीकृत ज्ञान आहे त्याचे विस्तारित ज्ञान देण्यासाठी निवडलेला आकृतीबंध म्हणजे काय? शोध निबंध आहे. शोध निबंधाचे घटक काय? शोध निबंधात खालील घटक अंतर्भूत असतात. कोणते कोणते घटक असतात शोध निबंधामध्ये? ते पहिलं शीर्षक. नंतर मग शोध निबंधाचे शीर्षक हा महत्त्वाचा घटक आहे. शोध निबंधाचे शीर्षक, शोध निबंधाचे कार्य, नंतर मग सारांश, प्रस्तावना, शोध पद्धती, विषय विवेचन, साधक बाधक चर्चा, निष्कर्ष, संदर्भ हे घटक असतात. हे खालील घटक शोध निबंधात अंतर्भूत असतात. तर शोध निबंधाचा रचनाबंध समजून घेऊया. शोध निबंधाच्या रचनाबंधात खालील महत्त्वाच्या बाबी आहेत. तर पहिला आहे शीर्षक. विषयाचे घटक आणि शब्दमर्यादा आधी निश्चित करावी लागते. साधारणतः 2 ते 3 शब्दांमधील किंवा 2 ते 3 ओळींमधील शीर्षक लिहावे. पुढे विषय व उपशीर्षिके. शीर्षक अचूक, संक्षिप्त व नेमकेपणा असणारे असावे. पुढे सारांश आहे तिसरा मुद्दा. या विषयाची खोली आणि व्याप्ती कमीत कमी शब्दात मांडावी. संशोधन पद्धती, वापरलेल्या संशोधन पद्धतीचा निर्देश करणे आवश्यक आहे. पुढे विषय विवेचन आणि चर्चा ह्या रचनाबंधात महत्त्वाचे ठरतात. विषय विवेचन आणि चर्चा हे रचनाबंधामध्ये महत्त्वाचे ठरतात. विषय मूलभूत मांडलेला असावा. साधक बाधक चर्चा असायला हवी. पुढे आहे निष्कर्ष. निष्कर्ष हे नेहमी अनुक्रमे आणि शेवटी येतो. त्याची संख्या 5 ते 10 पर्यंत असू शकते. निष्कर्ष प्रभावी भाषेत असायला हवा. पुढे आहे संदर्भ. हा शेवटचा भाग असून यात ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील संदर्भ आणि पूरक वाचनाचा समावेश होतो. याची काही पूर्वतयारी असते. पूर्वनियोजन करावं लागतं. तर कोणताही शोध हा पूर्वतयारी, शास्त्रीय भाषेतून पूर्वनियोजन शिवाय होत नाही. विषयाची निवड, लेखनासाठी सर्वप्रथम विषयाची निवड महत्त्वाची असते. नंतर मग विषय निश्चिती करावी लागते. विषय अचानक न मिळवता सातत्याने वाचन मनन करून निवडला जातो. जिज्ञासा वृत्ती यामध्ये महत्त्वाची असते. पुढे अभ्यास. निवडलेला विषय वाचलेले ज्ञान सूक्ष्म अभ्यासांवर आधारित असावा लागतो. विषयाचे मूलभूत ज्ञान आवश्यक असते. पुढे मार्गदर्शन. विषयाचे योग्य मार्गदर्शन घेतलेले पाहिजे. क्षेत्र निश्चिती. विषयाचे फक्त शीर्षक निश्चित न करता
क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे संशोधन प्रक्रिया सुरू होते. महत्त्वाचा भाग: संदर्भ, वाचन, संकलन हा पूर्वतयारीतील महत्त्वाचा भाग आहे. संदर्भ संदर्भ, वाचन आणि संकलन. महत्त्व काय? हा शोध निबंध लेखन पद्धतीतील दुसरा महत्त्वाचा भाग आहे. गरज काय? निबंधात विषयाशी संबंधित संदर्भ आणि त्या विषयाच्या संदर्भातील लेखन असणे आवश्यक आहे. प्रक्रिया काय? तर संपूर्ण विषयाबद्दल पूर्वी झालेले शोध, वाचने, मनन करणे, तर्कसंगत अभ्यास करून नोंद करणे आणि माहितीचे संकलन करणे ही प्रक्रिया होय. संदर्भ पद्धती: संदर्भात लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशन, आवृत्ती, वर्ष, पृष्ठ क्रमांक, किंमत आदी बाबींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सगम, माळशे यांची पद्धती. पुढे संदर्भाचे व्यवस्थीकरण काय संदर्भाचे? ते आवश्यकता. शोध निबंधात वाचन करताना मिळालेल्या संदर्भांचे व्यवस्थीकरण, ऑर्गनायझेशन करणे खूप आवश्यक आहे. पहिली पायरी काय? ते वाचलेल्या विषयाची माहिती क्रमानुसार काढून घेणे, ज्यामुळे पुढील मांडणी सोपी होते. दुसरी पायरी काय? नोंद. संदर्भ घेत असताना ग्रंथलेखक, ऑथर, ग्रंथाचे नाव, टायटल, प्रकाशन, स्थळ, आवृत्ती व पृष्ठ क्रमांक यांची नोंद घ्यावी. तिसरी पायरी काय? पुनरावृत्ती. एकाच लेखकाचे संदर्भ पुन्हा देत असताना केवळ क्रमांक देऊन त्यांची तपशीलवार नोंद न करता उपरोक्त किंवा तैत्रव अशा शब्दांचा वापर करून संदर्भ नोंदवावा. उदाहरणार्थ सु. का. शेलार, साहित्य संशोधन, वाटा आणि वाळणे, पृष्ठ क्रमांक 101. शोध निबंधाचा प्रारंभ. स्वरूप. शोध निबंध लेखनात प्रारंभाचा मजकूर अतिशय महत्त्वाचा असतो. मग प्रारंभात शोध निबंधातील विषयाकडे घेऊन जाणारा मागोवा असतो. अंतर्भाव. यात विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा, संकल्पना व घटकांचा अर्थ विशद केलेला असावा लागतो. उदाहरण काय? नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील विद्रोह या विषयावरील शोध निबंधाच्या प्रारंभात त्यांचे जीवनचरित्र, साहित्याची पार्श्वभूमी किंवा विद्रोहाची संकल्पना स्पष्ट केलेली असते. महत्त्व काय? ते विषयावर व विषयाच्या घटकांवर आधारित असलेला हा प्रारंभ शोध निबंधाचा महत्त्वाचा घटक ठरतो. विषयाची मांडणी. प्रक्रिया काय? विषयाची मांडणी हा शोध निबंधातील गाभा आहे. संशोधनशास्त्र. विषयाची मांडणी करताना विषयाची पृष्ठभूमी, रचना, संदर्भसूत्रे आणि विषय विवेचन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मांडणीची क्षमता. विषयाचे चांगले आकलन असेल तर चांगली मांडणी करता येते. यासाठी वाचन, चिंतन, मनन आवश्यक आहे. उद्देश काय? तर शोध निबंधात विषय केंद्रित, सब्जेक्ट सेंट्रिक संशोधन केले जाते. महत्त्व काय? विषयाची मांडणी हा शोध निबंधात महत्त्वाचा टप्पा ठरतो. साधक बाधक चर्चा. उद्देश: शोध निबंधात एखादी विषयाची मूलभूत मांडणी केल्यानंतर त्यावरील संशोधनातून येणाऱ्या एकांगी किंवा अनेकांगी विचारांची चिकित्सा करणे आवश्यक असते. स्वरूप. प्रस्तुत स्वरूपात मांडणी करताना विरोध आणि समर्थन या दोन्ही बाजूंचा विचार मीमांसा केली जाते. महत्त्व काय? साधक बाधक चर्चा नसेल तर तो केवळ काल्पनिक निबंध होऊ शकतो आणि त्यांचे संशोधन मूल्य कमी होते. पुढे आकलन, विश्लेषण, ॲनालिसिस आणि अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन. विश्लेषण आणि आकलनमध्ये काय? ते विश्लेषण आणि अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन यातून ग्राहकांनी घेतलेल्या ज्ञानाची नोंद यात घेतली जाते. पद्धती काय? ते विषयाचे विश्लेषण व त्यातून आलेल्या घटकांचा शोध या बहुआयामी पद्धतीने केली जातात. अपेक्षा काय? तर विषयाचे सत्य, असत्यत्व स्पष्टीकरण व्हावे अशी अपेक्षा शोध निबंधात साधक बाधक चर्चेकडून असते. निष्कर्ष. स्थान. संशोधन कार्यात निष्कर्षाचे महत्त्वाचे स्थान आहे. आधार काय? केलेले संशोधन निष्कर्षावर आधारित असते, त्यामुळेच संशोधन यशस्वी होते. प्रक्रिया काय? विषयाशी संबंधित माहितीचा अभ्यास, आकलन करून विशिष्ट सिद्धांत, थिअरी व प्रमेय, थिअरम्स मांडण्याचा प्रयत्न यात केला जातो. आधार काय? निष्कर्षासाठी पुरेशा पुराव्यांचा, एव्हिडन्सचा आधार घ्यावा लागतो. स्वरूप काय? तर शोध निबंधाचा विशेष भाग म्हणजे निष्कर्ष व जो विषयांचे अंतिम स्वरूप असतो यावर विशेष भर दिला जातो.
अंतिम घटक आहे तर संशोधन पद्धतीचा वापर करून आणि निष्कर्षापर्यंत पोहोचून तो अंतिम घटक ठरतो. संदर्भ घटक शोध निबंधातील संदर्भ रेफरन्सेस म्हणजे ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रातील संदर्भ, कोशामधील संदर्भ आणि आंतरजालावरील म्हणजे इंटरनेटवरील विविध संदर्भाचा समावेश होय. इतर बाबी काय आहेत तर संदर्भासोबतच जोडून काही नकाशे, आकृत्या सुद्धा दिल्या जातात. संदर्भ देण्याची पद्धत कशी असते तर संशोधन शास्त्रानुसार संदर्भ देण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण साधारणतः एक प्रमाण पद्धत स्टँडर्डाइज पद्धत स्वीकारली जाते. माहिती सर्वसाधारणपणे संदर्भ देताना लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशक, आवृत्ती, शहर व पृष्ठ क्रमांक एका विशिष्ट क्रमात देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ स.ग. माळशे शोध निबंध लेखन पद्धती वाङ्मय ग्रह लोकवाङ्मय ग्रह मुंबई 1975 पृष्ठ क्रमांक 50 ह्याप्रमाणे. आता शोध निबंध लेखन पद्धतीखाली प्रश्न उत्तर आले ते पाहूया. पूर्वतयारीमध्ये सर्वात महत्त्वाची पायरी कोणती आहे? पूर्वतयारीमध्ये सर्वात महत्त्वाची पायरी कोणती आहे? ओके. तर काही प्रश्न उत्तर आलेत शोध निबंध लेखन पद्धतीवर, ते पाहूया. पूर्वतयारीमध्ये सर्वात महत्त्वाची पायरी कोणती असते? शोध निबंध लेखनासाठी सर्वप्रथम विषयाची निवड करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी असते. शोध निबंधाचा विषय निवडताना कोणत्या 2 गोष्टीवर भर देणे आवश्यक असते? लघु उत्तरी प्रश्न आहे ती, एका वाक्यातली, ती समजून घेऊया. कोणती पायरी महत्त्वाची असते तर विषयाची निवड करणे ही पायरी महत्त्वाची असते. शोध निबंधाचा विषय निवडताना कोणत्या 2 गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर विषयाचे मूलभूत ज्ञान आणि सातत्याने केलेले वाचन मनन या 2 गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. कोणत्या 2 गोष्टी आहेत? ते मूलभूत ज्ञान आणि सातत्याने केलेले वाचन आणि मनन या 2 गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे शोध निबंधाचा विषय निवडताना. प्रश्न 3, शोध निबंध या शब्दाला इंग्रजीमध्ये कोणते 2 समानार्थी शब्द वापरले जातात? शोध निबंधाचे शब्दार्थ उत्तर आहे शोध निबंध या शब्दाला इंग्रजीमध्ये रिसर्च पेपर आणि स्कॉलरली आर्टिकल हे 2 शब्द, एक रिसर्च पेपर आणि स्कॉलरली आर्टिकल हे 2 शब्द वापरले जातात शोध निबंधाला. प्रश्न 4, निष्कर्ष कन्क्लुजन या किती शब्दांपर्यंत असावेत असे सुचवले जाते? निष्कर्षाची संख्या साधारणपणे 5 ते 10 पर्यंत असायला हवेत, शब्द पर्यंत असायला हवे हे सुचवले जाते. शोध निबंधाच्या रचनासंबंधात स्ट्रक्चर विषयाची मूलभूत मांडणी केल्यानंतर कशाला महत्त्व दिले जाते? रचनाबंध विषयाची मूलभूत मांडणी केल्यानंतर विषय विवेचन आणि साधक बाधक चर्चा या गोष्टीला याला महत्त्व दिले जाते. कसं रचनाबंधात कशाचं महत्त्व जाते? शोध निबंधाच्या रचनाबंधामध्ये विषय विवेचन आणि साधक बाधक ह्या चर्चा याला महत्त्व दिले जाते. प्रश्न 6, संदर्भ रेफरन्सेस देताना कोणती माहिती विशिष्ट क्रमाने देणे आवश्यक आहे? याचं उत्तर लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशक, आवृत्ती, शहर, पृष्ठ क्रमांक ही माहिती विशिष्ट क्रमाने देणे आवश्यक आहे संदर्भ देताना. प्रश्न 7, साधक बाधक चर्चा क्रिटिकल डिस्कशन का आवश्यक असते? साधक बाधक चर्चा आवश्यक असते कारण तिच्याशिवाय तो केवळ काल्पनिक निबंध होऊ शकतो. जर साधक बाधक चर्चा नाही झाली तर काय होईल? ते लेखन, ते संशोधन, ते शोध निबंध काय होईल? काल्पनिक निबंध होऊ शकतो. त्याचे संशोधन मूल्य रिसर्च व्हॅल्यू कमी होऊ शकते. प्रश्न 8, संदर्भाचे व्यवस्थीकरण करताना दुसऱ्या टप्प्यात कोणत्या नोंदी महत्त्वाच्या आहेत? संदर्भाचे व्यवस्थीकरण करताना ग्रंथलेखक, ऑथर, ग्रंथाचे नाव, टायटल, प्रकाशन स्थळ, आवृत्ती आणि पृष्ठ क्रमांक या नोंदी महत्त्वाच्या आहेत. शोध निबंधाच्या प्रारंभात इंट्रोडक्शन कोणत्या गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे? शोध निबंधाच्या प्रारंभात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा, संकल्पना व घटकांचा अर्थ विशद केलेला असावा लागतो. विषयाची मांडणी करण्यासाठी कोणत्या 3 क्रियांची आवश्यकता आहे? विषयाची मांडणी करण्यासाठी वाचन, चिंतन, मनन या 3 क्रियांची आवश्यकता असते.
आता काही दीर्घ उत्तरी प्रश्न आलेत शोधनिबंध लेखन पद्धतीवर, ते पाहूया. पूर्वतयारीचे महत्त्व स्पष्ट करून पूर्वतयारीमध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो ते लिहा. ते सविस्तर सांगा. शोधनिबंधाच्या लेखनामध्ये पूर्वतयारी, त्या ज्याला शास्त्रीय भाषेत पूर्वनियोजन म्हणतात, अत्यंत महत्त्वाचे असते. कारण कोणत्याही शोध किंवा या तयारीशिवाय पूर्ण होणे शक्य नाही आहे, होऊ शकत नाही. पूर्वतयारीचे महत्त्व काय? तर मार्ग निश्चित होते. योग्य पूर्वतयारीमुळे संशोधनाची दिशा आणि स्वरूप निश्चित होते. शोध कार्याला प्रारंभ, विषयाचे मूलभूत ज्ञान व मार्गदर्शनामुळे नवीन संशोधन प्रक्रिया शोधकार्य सुरू करता येते. वेळेची बचत, योग्य नियोजन व संदर्भ संकलनामुळे ऐनवेळी गोंधळ होत नाही आणि वेळेची बचत होते. पूर्वतयारीमध्ये समाविष्ट बाबी, विषयाची निवड, सर्वप्रथम संशोधकाची जिज्ञासावृत्ती आणि सततचे वाचन मनन यातून विषयाची निवड केली जाते. विषय अचानक न मिळता तो अभ्यासावर व ज्ञानावर आधारित असावा लागतो. मूलभूत ज्ञान व अभ्यास, निवडलेल्या विषयाचे मूलभूत ज्ञान असणे आणि त्यावर सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. मार्गदर्शन, विषयाची निवड करताना किंवा संशोधनाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शकाची मदत घेणे आवश्यक असते, महत्त्वाचे असते. क्षेत्र निश्चिती, केवळ आकर्षक शीर्षक न निवडता त्या शीर्षकाचा समावेश असलेल्या संशोधनाचे क्षेत्र स्कोप निश्चित करणे आवश्यक आहे. 5. संदर्भ वाचन संकलन, पूर्वतयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे विषयाशी संबंधित संदर्भ ग्रंथ, लेखक, नियतकालिके यांचे वाचन करून आवश्यक माहितीचे संकलन करणे. प्रश्न 2. संदर्भाचे व्यवस्थीकरण करणे, बिब्लिओग्राफी मॅनेजमेंट म्हणजे काय? ते शोध निबंधामध्ये का आवश्यक आहे ते सांगा. संदर्भाचे व्यवस्थीकरण म्हणजे शोध निबंध लिहिताना वाचन प्रक्रियेत मिळालेल्या विविध स्रोतांची, उदाहरणार्थ पुस्तके, लेख, मासिके, माहिती एका विशिष्ट पद्धतीनुसार सुव्यवस्थितपणे नोंदवणे होय. आवश्यकता काय आहे? तर लेखन सुलभता होवे. संदर्भाचे योग्य वर्गीकरण आणि नोंद केल्यामुळे निबंधाची पुढील मांडणी व संदर्भ देणे सोपे होते. पुनरावृत्ती टाळणे, एका संदर्भाचा वापर पुन्हा करताना वारंवार तपशील लिहिण्याची गरज नसते. विश्वासार्हता निर्माण होते. कार्याला शैक्षणिक आणि शास्त्रीय विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी मिळते. व्यवस्थीकरण कसे करावे? क्रमांकानुसार मांडणी, वाचलेल्या विषयाची माहिती क्रमानुसार काढून घ्यावी. तपशीलवार नोंद, प्रत्येक संदर्भ घेत असताना पुढील गोष्टींची नोंद करणे आवश्यक आहे. ग्रंथलेखकाचे नाव, ग्रंथाचे नाव, ग्रंथलेखकाचे नाव, ग्रंथाचे नाव, प्रकाशन संस्था, प्रकाशन स्थळ, आवृत्ती, वर्ष, पृष्ठ क्रमांक. पुनरावृत्ती व्यवस्थापन, जर एखादा संदर्भ किंवा लेखक वारंवार येत असेल तर त्या प्रत्येक वेळी संपूर्ण तपशील न देता केवळ क्रमांक देऊन किंवा तैत्रेय किंवा उपरोक्त अशा सांकेतिक शब्दांचा वापर करून संदर्भ नोंदवावा. प्रश्न 3. शोध निबंधाच्या रचनेमध्ये स्ट्रक्चरमध्ये शीर्षक आणि सारांश, ॲब्स्ट्रॅक्ट, का या घटकांचे नेमके महत्त्व काय आहे? शोध निबंधाच्या रचनेत शीर्षक आणि सारांश हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते निबंधाची ओळख, आयडेंटिटी आणि आशय, कंटेंट दर्शवतात. शीर्षकाचे महत्त्व काय आहे? तर शोध निबंधाचा गाभा, शीर्षक हे शोध निबंधात मांडलेल्या विषयाचा आणि आशयाचा केंद्रबिंदू असतो. अचूकता, संक्षिप्तता, शीर्षक अचूक, संक्षिप्त आणि नेमकेपणा दर्शवणारे असावे लागते. शब्दमर्यादा काय? शीर्षक 2-3 शब्दांचे किंवा फार तर 2 ते 3 ओळींचे मर्यादित असावेत, जेणेकरून वाचकाला विषयाची कल्पना लगेच येते. सारांशाचे महत्त्व काय? ॲब्स्ट्रॅक्ट, ओळख, सारांशामुळे वाचकाला संपूर्ण निबंध वाचण्यापूर्वी विषयाची खोली आणि व्याप्ती कमीत कमी शब्दांमध्ये समजू शकते. वेळेची बचत, एकाच वेळी अनेक शोध निबंधाचे परीक्षण करताना सारांश वाचकाला वेळेची बचत करण्यास मदत करतो. विषय साध्यता, सारांशातून निबंधाचा हेतू, पद्धती आणि अंतिम निष्कर्ष यांची झलक मिळते. सारांश शक्य तितक्या कमीत कमी शब्दांत मांडलेला असावा. साधक बाधक चर्चा, क्रिटिकल डिस्कशन म्हणजे काय? शोध निबंधासाठी ती का अपरिहार्य आहे?
साधक बाधक चर्चा म्हणजे शोध निबंधातील मांडलेल्या विषयांवर आधारित असलेला विरोध, बाधक आणि समर्थन म्हणजे साधक. साधक बाधक चर्चामध्ये बाधक आणि साधक, विरोध आणि समर्थन या दोन्ही बाजूंच्या विचारांची चिकित्सा, क्रिटिकल ॲनालिसिस करणे होय. या चर्चेत कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यापूर्वी तिच्या असत्यत्वाची मीमांसा केली जाते. अपरिहार्यता, नेसेसिटी काय? तर संशोधन मूल्य. जर साधक बाधक चर्चा नसेल तर तो शोध निबंध केवळ काल्पनिक निबंध, फिक्शनल एसे राहतो आणि त्याचे संशोधन मूल्य, रिसर्च व्हॅल्यू नष्ट होते. सत्य असत्य स्पष्टीकरण. ज्या चर्चेमुळे विषयाच्या अंतिम सत्य असत्य स्पष्ट होते आणि संशोधनाचा हेतू साध्य होतो. विश्लेषण व अन्वयार्थ. या चर्चेमध्ये विषयाचे विश्लेषण केले जाते, ॲनालिसिस केले जाते आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा, जी माहिती मिळते त्याचा अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन लावले जातात. बहुआयामी तपासणी. विषयांची मांडणी करताना विषयाच्या सर्व घटकांचा शोध बहुआयामी पद्धतीने घेतला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. निष्कर्ष, कन्क्लुजन हा शोध निबंधाचा महत्त्वाचा घटक का मानला जातो? निष्कर्षाचे स्वरूप कसे असावे? उत्तर, निष्कर्ष हे कोणत्याही संशोधन कार्याच्या प्रयत्नाचे फळ आणि अंतिम परिमाण, फायनल आउटकम असते. अंतिम परिणाम, फळ आणि अंतिम परिणाम असते, म्हणून तो शोध निबंधाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. निष्कर्ष महत्त्वाचा असण्याची कारणे काय आहेत? तर यशाचा आधार. कोणत्याही संशोधनाचे यश हे निष्कर्षावर आधारित असते. निष्कर्षामुळेच संशोधनाचा हेतू पूर्ण झाला की नाही हे कळते. सिद्धांत आणि प्रमेयाची निर्मिती. निष्कर्षांद्वारे अभ्यासलेल्या विषयाचे आकलन करून एखादा विशिष्ट सिद्धांत किंवा प्रमेय मांडण्याचा प्रयत्न केला जातो. सिद्धांत काय? सिद्धांत निष्कर्षाद्वारे अभ्यासलेल्या विषयाचे आकलन करून एखादा विशिष्ट सिद्धांत किंवा प्रमेय मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पुराव्यांवर आधारित. निष्कर्षांना योग्य पुराव्यांचे एव्हिडन्स समर्थन आवश्यक असते, ज्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढते. विषयाचे अंतिम स्वरूप. निष्कर्ष हा शोध निबंधाच्या विषयाचे अंतिम स्वरूप असतो, ज्यावर विशेष भर दिला जातो. निष्कर्षांचे स्वरूप. निष्कर्ष हे नेहमी अनुक्रमे, सिक्वेन्शियली आणि शोध निबंधाच्या शेवटी लिहिलेल्या जातात. निष्कर्षांची संख्या साधारणपणे 5 ते 10 पर्यंत असावी. निष्कर्षांची भाषा अत्यंत प्रभावी, स्पष्ट आणि ठाम असावी. शोध निबंधाचा प्रारंभ, इंट्रोडक्शन कशा प्रकारे केला जातो? तो प्रभावी करण्यासाठी कोणत्या बाबींचा समावेश आवश्यक आहे? उत्तर, शोध निबंधाच्या लेखनात प्रारंभ, इंट्रोडक्शन हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण तो वाचकाला विषयाकडे घेऊन जाणारा पहिला टप्पा असतो. प्रारंभीची प्रक्रिया. प्रारंभ हा विषयाशी संबंधित असलेला मागोवा घेऊन सुरू करावा, जेणेकरून वाचकाची विषयाबद्दल उत्सुकता वाढेल. प्रारंभाला प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक बाबी. विषयाचे स्पष्टीकरण. विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा, टर्म्स, संकल्पना, कन्सेप्ट आणि घटकांचा अर्थ विशद केलेला असावा. प्रारंभ प्रभावी बनवण्यासाठी काय आवश्यक बाबी कोणत्या आहेत? तर विषयाचे स्पष्टीकरण. विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा म्हणजे टर्म्स, संकल्पना, कन्सेप्ट आणि घटकांचा अर्थ विशद केलेला असावा. पार्श्वभूमी. विषयाशी संबंधित लेखकाचे, संशोधकाचे जीवनचरित्र किंवा त्या विषयाची ऐतिहासिक, सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करावी. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्यावरील निबंधाचा प्रारंभ. समस्येची मांडणी. शोध निबंधाची समस्या किंवा विषय स्पष्टपणे मांडलेला असावा. संशोधनाचा हेतू. संशोधनाचा मुख्य हेतू, एम काय आहे, तो थोडक्यात स्पष्ट केलेला असावा. संक्षिप्तता. प्रारंभ संक्षिप्त आणि विषयाला पूर्ण न्याय देणारा असावा. विषयाची मांडणी. प्रेझेंटेशन ऑफ सब्जेक्ट्स. विषयाची मांडणी करताना कोणत्या संशोधन शास्त्रीय बाबी महत्त्वाच्या ठरतात? विषयाची मांडणी हा शोध निबंधाचा गाभा मानला जातो आणि ती करताना संशोधन शास्त्राचे काही मूलभूत बाबींचे विचार करणे आवश्यक असते. विषयाच्या मांडणीत महत्त्वाच्या संशोधन शास्त्रीय बाबी. विषय केंद्रित संशोधन. मांडणी नेहमी विषय केंद्रित
सब्जेक्ट सेंट्रिक असावी, विषयाला मध्यभागी ठेवून संशोधन केले जाते. संशोधन पद्धती वापरलेला संशोधन पद्धती रिसर्च मेथोडॉलॉजी नुसार विषयाची मांडणी केली जाते. मांडणीचे घटक, विषयाची मांडणी करताना विषयाची पृष्ठभूमी, बॅकग्राऊंड, रचना, स्ट्रक्चर, संदर्भ सूत्रे, सोर्सेस आणि विषय विवेचन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. विषयाची मांडणीच्या घटकांमध्ये सखोल वाचन आणि चिंतन. चांगली मांडणी करण्यासाठी संशोधकाला विषयाचे प्रचंड वाचन, चिंतन आणि मनन करावे लागते. केवळ माहितीचा संग्रह न करता ती माहिती तर्कशुद्ध पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. पुढचा आहे आकलन. आकलन, विषयाचे चांगले आकलन, अंडरस्टँडिंग असल्यासच विषयाची प्रभावी मांडणी करणे शक्य होते. प्रश्न 8. शोधनिबंध म्हणजे काय? या संकल्पनेनुसार शोधनिबंधाच्या 3 प्रमुख व्याख्या कोणत्या आहेत ते लिहा. शोधनिबंध, रिसर्च पेपर, स्कॉलरली आर्टिकल ही लेखनातील एक महत्त्वाची व विशिष्ट प्रकारची लेखन प्रक्रिया आहे. या संकल्पनेनुसार शोधनिबंधाच्या 3 प्रमुख व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. विश्लेषण आणि स्पष्टीकरण आधारित व्याख्या. एखाद्या लेखकाने विशिष्ट विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले विश्लेषण आणि स्पष्टीकरण म्हणजे शोधनिबंध होय. व्याख्या 2. दुसरी व्याख्या, एखाद्या लेखकाने विशिष्ट विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे विश्लेषण आणि स्पष्टीकरण म्हणजे संशोधन होय. ओके. निष्कर्ष आधारित व्याख्या. एखाद्या समस्येवर, ही कशावर होती? ते विश्लेषण आणि स्पष्टीकरण आधारित होती. आणि निष्कर्ष आधारित व्याख्या आहे, एखाद्या समस्येवर केलेल्या संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा करणे म्हणजे संशोधन होय, शोधनिबंध होय. एखाद्या समस्येवर केलेल्या संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा करणे म्हणजे शोधनिबंध होय. आता पुढचा शैक्षणिक प्रसार आधारित व्याख्या. वर्गखेडे, पृष्ठ क्रमांक पदव्युत्तर स्तरावरच्या अभ्यासकांना सोयीस्कर आणि स्वीकृत ज्ञानाचे विस्तारित ज्ञान देण्यासाठी निवडलेला आकृतीबंध म्हणजे काय? शोधनिबंध होय. अशा ह्या 3 व्याख्या आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 9. संदर्भ वाचन संकलन टप्प्यामध्ये कोणती प्रक्रिया अंतर्भूत आहे आणि ती कशा प्रकारे केली जाते? संदर्भ वाचन संकलन या शोध निबंधाच्या पूर्वतयारीमधील दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे, जो पुढीलप्रमाणे केला जातो. अंतर्भूत प्रक्रिया. या टप्प्यात विषयाशी संबंधित संदर्भ ग्रंथ शोधणे, त्यातील महत्त्वाचे वाचन करणे आणि आवश्यक माहितीची नोंदणी, कलेक्शन करणे ही प्रक्रिया अंतर्भूत आहे. प्रक्रियेची अंमलबजावणी. संदर्भ शोधणे. संशोधन विषयाशी संबंधित पूर्वी झालेले लेखन, प्रकाशित झालेले लेख आणि संदर्भ ग्रंथ शोधणे होय. सखोल वाचन. संबंधित संदर्भ केवळ न वाचता त्यावर तर्कशुद्ध मनन करणे. माहिती संकलन व नोंद. वाचलेली माहिती किंवा महत्त्वाचे उतारे गार्भिक करून घेऊन नोंद करणे. यामुळे माहितीचा ओघ आणि सुसंगती टिकून राहते. संदर्भ पद्धतीनुसार नोंद. संदर्भ ग्रंथाची नोंद करताना लेखनाचे नियम, उदाहरणार्थ स.ग. माळशे यांची पद्धती पाळून खालील तपशील नमूद करणे आवश्यक आहे. लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशन संस्था, स्थळ, आवृत्ती, वर्ष, पृष्ठ क्रमांक हे सर्व संकलन एका विशिष्ट पद्धतीने केल्यास पुढील लेखन सोपे जाते. शोध निबंधाचा रचनाबंध, रिसर्च डिझाईन कसा असावा? रचनेच्या शेवटी संदर्भ या घटकाचे नेमका उद्देश काय असतो? शोध निबंधाचा रचनाबंध, स्ट्रक्चर सुव्यवस्थित आणि संशोधन शास्त्राच्या नियमानुसार असावा लागतो, ज्यामुळे विषयाची मांडणी तार्किक आणि प्रभावी ठरते. शोध निबंधाचा रचनाबंधामध्ये साधारणतः खालील गोष्टींचा समावेश होतो. रचनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? शीर्षक, सारांश, विषय आणि उपशीर्षके, संशोधन पद्धती, विषय विवेचन आणि चर्चा, निष्कर्ष आणि संदर्भ. रचनेच्या शेवटी संदर्भ घटकाचा उद्देश. आधार काय? तर संदर्भ हा घटक निबंधाच्या शेवटी मांडला जातो. त्याचा मुख्य उद्देश हा आहे की संशोधनासाठी वापरलेला
ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेट संसाधने अशा सर्व स्रोतांचा तपशील नमूद करणे. विश्वासार्हता यामुळे क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता यामुळे संशोधन कार्य आधारित आहे आणि ते केवळ काल्पनिक नाही हे सिद्ध होते. त्याची शास्त्रीय विश्वासार्हता वाढते. पूरक वाचन वाचकांना आणि पुढील संशोधकांना या स्रोतांच्या आधारे अधिक माहिती शोधण्यास व पूरक वाचन करण्यास मदत मिळते. नीतिनियम संदर्भ देणे हा संशोधन नीतिनियमांचा रिसर्च एथिक्स एक भाग आहे, ज्यामुळे मूळ लेखकाला श्रेय दिले जाते. संलग्न पानांमधील माहितीवर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे. पुढील प्रश्न, पूर्वतयारीचे महत्त्व स्पष्ट करून पूर्वतयारीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते सविस्तर सांगा. शोधनिबंधाच्या लेखकांना पूर्वतयारी, पूर्वनियोजन अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण कोणताही शोध हा तयारीशिवाय होत नाही. पूर्वतयारीचे महत्त्व काय? योग्य पूर्वतयारीमुळे संशोधनाची दिशा व स्वरूप निश्चित होते, नवीन शोधकार्य सुरू होते आणि वेळेची बचत होते. पूर्वतयारीमध्ये समाविष्ट बाबी. विषयाची निवड. सर्वप्रथम विषयाची निवड महत्त्वाची. हा विषय सातत्याने वाचन मनन करून निवडला जातो आणि त्यात जिज्ञासा वृत्ती महत्त्वाची असते. 2. मूलभूत ज्ञान आणि अभ्यास. निवडलेल्या विषयाचे मूलभूत ज्ञान आणि सूक्ष्म अभ्यास आवश्यक आहे. 3. मार्गदर्शन. योग्य मार्गदर्शकाची मदत घेतली पाहिजे. 4. क्षेत्र निश्चिती. केवळ आकर्षक शीर्षक न निवडता संशोधनाचे क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे. 5. संदर्भ वाचन संकलन. संदर्भ वाचन आणि संकलन हा पूर्व तयारीतील एक महत्त्वाचा भाग आहे. माळशेप. 2. संदर्भाचे व्यवस्थीकरण. बायबॉलॉजी मॅनेजमेंट म्हणजे काय ते शोध निबंधात का आवश्यक आहे ते सांगा. संदर्भाचे व्यवस्थीकरण म्हणजे शोध निबंध लिहिताना मिळालेला विविध ग्रंथ, नियतकालिके इत्यादी स्रोतांचा माहिती एका विशिष्ट पद्धतीनुसार सुव्यवस्थितपणे नोंदवणे होय. आवश्यकता काय? तर लेखनाची सुलभता, पुनरावृत्ती टाळणे आणि संशोधन कार्याला शैक्षणिक आणि शास्त्रीय विश्वासार्हता प्राप्त करून देणे यासाठी आवश्यक आहे. व्यवस्थीकरण करण्याचे पद्धत. क्रमानुसार मांडणी. वाचलेल्या विषयाची माहिती क्रमानुसार काढून घेणे. तपशीलवार नोंद. प्रत्येक संदर्भ घेताना ग्रंथलेखक, ग्रंथाचे नाव, प्रकाशन स्थळ, आवृत्ती आणि पृष्ठ क्रमांक यांची नोंद घेणे. पुनरावृत्ती व्यवस्थापन. एकाच लेखकाचे संदर्भ पुन्हा देत असताना केवळ क्रमांक देऊन किंवा उपरोक्त 33 अशा शब्दांचा वापर करून नोंदणी करावी. उदाहरणार्थ सुका शैलार साहित्य संशोधन वाटा आणि वळणे पुन्हा 211 पृष्ठ क्रमांक 101. प्रश्न 3. पुढचा प्रश्न, शोध निबंधाच्या रचनेत स्ट्रक्चर आणि शीर्षक, सारांश या घटकांचे नेमके महत्त्व काय? शीर्षक आणि सारांश हे दोन्ही शोध निबंधाची ओळख दर्शवतात. शीर्षकाचे महत्त्व काय? शीर्षक हे विषयाचा केंद्रबिंदू आणि गाभा असते. ते अचूक, संक्षिप्त आणि नेमकेपणा दर्शवणारे असावे. साधारणतः ते 2 ते 3 शब्दांमध्ये किंवा ओळीत मर्यादित असावे. सारांश, ॲब्स्ट्रॅक्ट. सारांशामुळे वाचकाला संपूर्ण निबंध वाचनापूर्वी विषयाची खोली, व्याप्ती कमीत कमी शब्दांमध्ये समजू शकते. यात विषयाचा हेतू, पद्धती, अंतिम निष्कर्ष यांची झळक मिळते, ज्यामुळे वाचकाला वेळेची बचत होते. सारांशामुळे विषयावर झालेले संशोधन आणि त्याचे स्वरूप लक्षात येते. साधक बाधक चर्चा, क्रिटिकल डिस्कशन म्हणजे काय? शोध निबंधासाठी ती एक अपरिहार्य आहे. साधक बाधक चर्चामध्ये शोध निबंधात मांडलेल्या विषयावर आधारित विरोध बाधक आणि समर्थन साधक या दोन्ही बाजूंच्या विचारांची मीमांसा करणे होय. अपरिहार्यता, नेसेसिटी. संशोधन मूल्य. साधक बाधक चर्चा नसेल तर केवळ काल्पनिक निबंध राहतो. त्याचे संशोधन मूल्य कमी होते. सत्य असत्य या चर्चेमुळे विषयाचे ज्ञान, अंतिम सत्य असत्य व्हेरिफिकेशन स्पष्ट होते. विश्लेषण आणि अन्वयार्थ. यात विषयांचे विश्लेषण, ॲनालिसिस केले जाते आणि त्यातून मिळालेला ज्ञानाचा अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन लावला जातो. विषयाचा शोध बहुआयामी पद्धतीने घेतला जातो. पुढचा प्रश्न आहे, निष्कर्ष. हा शोध निबंधाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. निष्कर्षाचे स्वरूप कसे असावे? निष्कर्ष हे संशोधन कार्याच्या प्रयत्नांचे फळ आणि अंतिम परिणाम असल्यामुळे तो महत्त्वाचा घटक आहे. निष्कर्ष महत्त्वाच्या असण्याची कारणे काय आहेत? तर यशाचा आधार. कोणत्याही संशोधनाचे यश हे निष्कर्षावर आधारित असते. सिद्धांत, प्रमेयाची निर्मिती. निष्कर्षांद्वारे अभ्यासलेल्या माहितीच्या आधारावर विशिष्ट सिद्धांत किंवा प्रमेय मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पुराव्यांवर आधारित. निष्कर्षासाठी
पुरेशा पुराव्यांचे एव्हिडन्स समर्थन आवश्यक असते. अंतिम घटक निष्कर्ष हा शोध निबंधाचा अंतिम घटक असून तो विषयाचे अंतिम स्वरूप ठरवतो. निष्कर्षांचे स्वरूप कसे असते? निष्कर्ष हे नेहमी अनुक्रमे संशोधनाच्या शेवटी येतो. निष्कर्षांची संख्या साधारणपणे 5 ते 10 पर्यंत असावी. निष्कर्षांची भाषा प्रभावी आणि स्पष्ट असावी. प्रश्न 6. शोध निबंधाचा प्रारंभ कशा प्रकारे केला जातो? तो प्रभावी करण्यासाठी कोणत्या बाबींचा हे आहे? शोध निबंधाचा लेखनात प्रारंभ हा अतिशय महत्त्वाचा असतो. प्रारंभाची प्रक्रिया प्रारंभाला प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक बाबी संकल्पना स्पष्टीकरण यात विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा संकल्पना घटकांचा अर्थ विशद केलेला असावा. माहितीचा आधार जीवन चरित्रे आणि साहित्याची पार्श्वभूमी स्पष्ट केलेली असावी. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्यावरील निबंधाचा प्रभाव. स्पष्टता विषयांबद्दलची सर्वसाधारण माहिती व विषयाचे मूलभूत स्वरूप स्पष्ट केलेले असावे जेणेकरून पुढील दिशा स्पष्ट होते. 7. विषयाची मांडणी प्रेझेंटेशन ऑफ सब्जेक्ट. विषयाची मांडणी करताना कोणत्याही संशोधनशास्त्रीय बाबी महत्त्वाच्या ठरतात. विषयाची मांडणी हा संशोधनाचा गाभा आहे. मांडणीत महत्त्वाच्या संशोधनशास्त्रीय बाबी. विषय केंद्रित संशोधन मांडणी करताना विषय केंद्रित सब्जेक्ट सेंट्रिक संशोधन केले जाते. मांडणीचे घटक विषयाची पृष्ठभूमी रचना संदर्भ सूत्रे व विषय विवेचन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तार्किक पद्धत वाचन चिंतन मनन यातून विषयाचे चांगले आकलन झाल्यावरच चांगली मांडणी करणे शक्य होते. रचनाबद्धता संशोधनशास्त्रानुसार विषयाची मांडणी सुव्यवस्थित आणि तर्कशुद्ध असावी लागते. प्रश्न 8. शोध निबंध म्हणजे काय? संकल्पनेनुसार शोध निबंधाच्या 3 प्रमुख व्याख्या सांगा. 3 प्रमुख व्याख्या विश्लेषण आणि स्पष्टीकरण आधारित एखाद्या लेखकाने विशिष्ट विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले विश्लेषण आणि स्पष्टीकरण म्हणजे संशोधन निबंध होय. व्याख्या 2. निष्कर्ष आधारित एखाद्या समस्येवर केलेल्या संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा करणे म्हणजे शोध निबंध होय. शैक्षणिक प्रसार आधारित व्याख्या पदव्युत्तर स्तरावरच्या अभ्यासकांना सोयीस्कर आणि स्वीकृत ज्ञानाचे विस्तारित ज्ञान देण्यासाठी निवडलेला आकृतिबंध म्हणजे शोध निबंध होय. संदर्भ वाचन संकलन या टप्प्यातून कोणती प्रक्रिया अंतर्भूत आहे? ती कशासाठी केली जाते? संदर्भ वाचन आणि संकलन हा पूर्वतयारीमधील दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. अंतर्भूत प्रक्रिया या टप्प्यात विषयाचे संबंधित पूर्वी झालेले लेखन शोधणे त्याचे सखोल वाचन करणे आणि आवश्यक माहितीची नोंदणी संकलन करणे ही प्रक्रिया अंतर्भूत आहे. प्रक्रियेची अंमलबजावणी तर्कशुद्ध मनन संपूर्ण विषयाबद्दल पूर्वी झालेले शोध वाचणे त्यावर मनन करणे तर्कसंगत अभ्यास करून नोंदणी घेणे. संदर्भ पद्धतीनुसार नोंद संदर्भ देत असताना स. ग. माळशे यांच्यासारख्या अभ्यासकांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार लेखकाचे नाव पुस्तकाचे नाव प्रकाशन आवृत्ती वर्ष पृष्ठ क्रमांक आदी तपशील नोंदवणे आवश्यक आहे. गर्भीकरण वाचलेली माहिती किंवा महत्त्वाचे उत्तरे योग्य प्रकारे गर्भित करून घेतले जातात. शोध निबंधाचा रचनाबंध रिसर्च डिझाईन कसा असावा? रचनेच्या शेवटी संदर्भ या घटकाचा नेमका उद्देश काय असतो? शोध निबंधाचा रचनाबंध सुव्यवस्थित आणि संशोधनशास्त्राच्या नियमानुसार असावा लागतो. शोध निबंधाचा रचनाबंध यात साधारणतः शीर्षक सारांश संशोधन पद्धती विषय विवेचन साधक बाधक चर्चा निष्कर्ष आणि संदर्भ यांचा समावेश होतो. रचनाबंधातील निष्कर्ष हा नेहमी अनुक्रमे व शेवटी येतो. रचनेच्या शेवटी संदर्भ घटकाचा उद्देश संदर्भ हा शोध निबंधाच्या रचनेचा शेवटचा भाग असतो. त्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे. आधार व विश्वासार्हता शोध निबंधासाठी वापरलेला ग्रंथ नियतकालिके वृत्तपत्र कोश आंतरजालातील सर्व स्रोतांची तपशील नोंद करून संशोधनाला शास्त्रीय आधार व विश्वासार्हता देणे. पूरक वाचन करण्यास मदत करणे. नीतिनियम मूळ लेखकाला श्रेय देऊन संशोधक नीतिनियमांचे पालन करते. संशोधन निबंध संकल्पना व स्वरूप स्पष्ट करा.
शोध निबंध हा लेखनाचा महत्त्वाचा प्रकार आहे, ज्यात विशिष्ट विषयावर बौद्धिक स्वरूपात संशोधन केले असते. हा निबंध संशोधन क्षेत्रात मार्गदर्शक असून संशोधक आपली भूमिका शास्त्रीय आधाराने मांडतो. व्याख्या काय? एखाद्या लेखकाला विशिष्ट विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले विश्लेषण स्पष्टीकरण म्हणजे शोध निबंध होय. एखाद्या समस्येवर केलेल्या संशोधनातून थोडक्यात निष्कर्ष मांडून समाधानकारक चर्चा म्हणजे निष्कर्ष होय. तसेच स्वीकृत ज्ञानाचे विस्तारित ज्ञान देण्यासाठी निवडलेला आकृतिबंध शोध निबंध होय. शोध निबंधाचे स्वरूप कसे आहे? तर बौद्धिक आणि शास्त्रीय. शोध निबंधाचे स्वरूप बौद्धिक असून ते संशोधन शास्त्रानुसार सांगितले गेलेल्या विशिष्ट पद्धतीने मांडावे लागते. घटकाचा समावेश त्यात शीर्षक, प्रस्तावना, विषय, विवेचन, साधक-बाधक, चर्चा, निष्कर्ष आणि संदर्भ यांसारखे घटक अनिवार्य असावे लागतात. निष्कर्षावर आधारित शोध निबंध हा केवळ माहितीचा संग्रह नसून तो विशिष्ट सिद्धांत आणि निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न आहे, शोध निबंधाचे घटक विशद करा. शोध निबंधाचे घटक त्याला एक शास्त्रीय आणि प्रमाणबद्ध स्वरूप देतात. या घटकांचा आविष्कार शोध निबंधात असणे गरजेचे आहे. शोध निबंधाचे प्रमुख घटक. शीर्षक हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आहे. यावरून संशोधनाचा आशय, विषय, व्याप्ती लक्षात येते. शीर्षक संक्षिप्त आणि अचूक नेमकेपणा असणारे असावे. सारांश, ॲब्स्ट्रॅक्ट यात विषयाची खोली, व्याप्ती, पद्धती, निष्कर्ष थोडक्यात मांडले जातात. प्रस्तावना, इंट्रोडक्शन यात विषयाचे प्राकथन असते. यात विविध संज्ञा, संकल्पना, विषयाची पार्श्वभूमी विशद केलेली असते. शोध पद्धती, मेथोडॉलॉजी संशोधनात वापरलेल्या विशिष्ट पद्धती आणि तंत्रांचा निर्देश करणे. विषय विवेचन, डिस्कशन हा निबंधाचा गाभा आहे, ज्यात विषयाची मांडणी, रचना, संदर्भ, सूत्रे आणि विवेचन यांचा समावेश होतो. साधक-बाधक चर्चा, विषयावरील विरोध आणि समर्थन या दोन्ही बाजूंच्या विचारांची चिकित्सा करणे. निष्कर्ष, कन्क्लुजन संशोधनाचा अंतिम भाग, ह्यात पुराव्यांच्या आधारे मांडलेले सिद्धांत आणि अंतिम शोध असतो. संख्या 5 ते 10 पर्यंत असावेत. निष्कर्ष. संदर्भ यात ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर सर्व स्रोतांची तपशील विशिष्ट क्रमाने दिला जातो. शोध निबंधाची रचना प्रक्रिया. शोध निबंधाची रचना प्रक्रिया पूर्व नियोजनापासून ते संदर्भ देण्यापर्यंतच्या अनेक टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. शोध निबंधाच्या रचना प्रक्रियेचे टप्पे: पूर्वतयारी, प्रीवर्क, संशोधनाच्या विषयाची निवड, जिज्ञासा वृत्तीतून वाचन मनन करून विषयाची निवड करणे, क्षेत्र निश्चिती, केवळ शीर्षक न निवडता विषयाचे क्षेत्र निश्चिती करणे, मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शकाची निवड करणे, संदर्भ वाचन, संकलन, रिव्ह्यू आणि कलेक्शन, विषयाशी संबंधित पूर्वी झालेले शोध वाचणे आणि त्यावर मनन करणे, आवश्यक माहितीस तर्कसंगत अभ्यास करून नोंद करून घेणे, संदर्भाचे व्यवस्थीकरण, वाचलेल्या संदर्भाची तपशीलवार नोंद घेणे, लेखक, ग्रंथकार, प्रकाशन करणे, पुनरावृत्ती टाळण्यासाठी तैत्रीय, उपयुक्त सारख्या संज्ञांचा वापर करणे. पुढे आहे शोध निबंधाचा प्रारंभ. विषयाकडे घेऊन जाणारा मागोवा तयार करणे, विषयातील संज्ञा, संकल्पना, घटकांचा अर्थ विशद करणे, विषयाची मांडणी व साधक-बाधक चर्चा, विषयाची पृष्ठभूमी, रचना, संदर्भ, सूत्रे यांचा समावेश करून विषय केंद्रित मांडणी करणे, विषयाच्या सत्यासाठी साधक-बाधक विचारांची चिकित्सा करणे. पुढचा घटक आहे 6 निष्कर्ष आणि समारोप. संशोधन पद्धतीचा वापर करून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष मांडणे, संशोधनाचा अंतिम सारांश समारोपामध्ये देणे. शेवटचा घटक आहे संदर्भ. 7वा घटक आहे संदर्भ, तो शेवटचा आहे. सर्वात शेवटी वापरलेल्या ग्रंथ, नियतकालिके, आंतरजाल इत्यादी स्रोतांची संपूर्ण प्रमाणित माहिती पद्धतीनुसार देणे. शोध निबंधाचे महत्त्व स्पष्ट करा. शोध निबंध केवळ शैक्षणिक स्तरावर नाही तर संपूर्ण मानवी जीवनशैलीत आहे. शोध निबंधाचे महत्त्व: ज्ञानाचे विस्तार. शोध निबंध स्वीकृती, ज्ञानाचे विस्तृत ज्ञान देण्यासाठी निवडलेला आकृतिबंध आहे. त्यामुळे विद्यमान ज्ञानशाखांमध्ये भर पडते. बौद्धिक प्रक्रिया. संशोधन ही एक महत्त्वाची बौद्धिक प्रक्रिया आहे. शोध निबंधामुळे आपल्या बुद्धीचा वापर करून सत्यता आणि स्थायित्व पोचवण्याचे साध्य होते. समस्या सोडवणूक. प्राचीन काळापासून जीवन व्यवहारात आणि वैश्विक जीवनात उपस्थित झालेल्या समस्यांवर आर्थिक आधारावर उत्तर शोधण्यास शोध निबंध मदत करतो. मार्गदर्शन. हा निबंध संशोधन क्षेत्रात मार्गदर्शक ठरतो.
नवीन संशोधकांना योग्य दिशा मिळवण्यासाठी पूर्वीच्या अनुशोधांचा उपयोग होतो. विषयाचे सखोल आकलन, शोध निबंधाची पूर्वतयारी करताना, संदर्भ वाचन आणि संकलन करताना अभ्यासकाला विषयाचे सखोल आकलन होते. शोध निबंधाचे पुढचा प्रश्न, शोध निबंध लेखनाचे स्वरूप विशद करा. शोध निबंध लेखनाचे स्वरूप व्यापक आणि शास्त्रशुद्ध असून ते संशोधन शास्त्रावर आधारित आहे. लेखन स्वरूपाचे घटक व वैशिष्ट्ये, पूर्वनियोजन, लेखनाची सुरुवात पूर्वतयारी, पूर्वनियोजनापासून होते, ज्यात विषयाची निवड, मूलभूत ज्ञान आणि संदर्भ संकल्पनांचा समावेश होतो. पुढचा आहे प्रमाणबद्ध रचनाबंध. शोध निबंध रचनाबंध उदाहरणार्थ शीर्षक, प्रस्तावना, पद्धती, शीर्षक, संदर्भ यांना अनुसरून लिहिलेला असावा लागतो. या घटकांमधील क्रम आणि मांडणी नेमकी असावी लागते. तार्किक मांडणी, निबंधातील माहिती वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आणि बहुविध दृष्टिकोन दर्शवणारी असावी. माहिती केवळ गोळा न करता तिचे विश्लेषण, ॲनालिसिस व अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन लावणे आवश्यक आहे. केंद्रीय विचार व चिकित्सा, शोध निबंधात विषय केंद्रित विचार महत्त्वाचा असतो. यात केवळ समर्थन न करता साधक बाधक चर्चा, क्रिटिकल इन्क्वायरी, क्रिटिकल डिस्कशन करून विषयाचे असत्यत्व तपासले जाते. पुढचा आहे निष्कर्ष आणि संदर्भ. लेखनाचा शेवट ठोस निष्कर्षांनी आणि वापरलेल्या सर्व स्रोतांच्या प्रमाणबद्ध संदर्भांनी करणे आवश्यक असते. अजून काही प्रश्न आहेत ते पाहून घेऊया थोडक्यात. 5 मिनिटं जातील फक्त. ओके. उर्वरित प्रश्न आहेत ते पाहूया. लघुटिपा आहेत, लघुत्तर पद्धत. शोध निबंध लेखनाची पूर्वतयारी विशद करा. शोध निबंधासाठी पूर्वतयारी, पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे. यात खालील बाबींचा समावेश होतो. विषयाची निवड, सातत्याने वाचन, मनन, चिंतन करून जिज्ञासा वृत्तीने विषय निवडणे. विषय निवडताना त्यांच्या मूलभूत ज्ञान अभ्यास आवश्यक आहे. क्षेत्र निश्चिती, केवळ आकर्षक निष्कर्ष न निवडता संशोधनाचे क्षेत्र निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शनाची मदत घेणे. संदर्भ वाचन, संकलन, विषयाशी संबंधित आवश्यक संदर्भ शोधणे, त्याचे सखोल वाचन करणे आणि त्या माहितीचे संकलन करणे हा पूर्वतयारीतील महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न 2, शोध निबंध लेखनासाठी संदर्भ वाचन कसे करावे. शोध निबंध लेखनासाठी संदर्भ वाचन केवळ वाचन न राहता ती एक तर्कसंगत प्रक्रिया असावी लागते. पूर्वीचे शोध, संपूर्ण विषयाबद्दल पूर्वी झालेला शोध वाचणे व त्याचे मनन करणे. सूक्ष्म अभ्यास, वाचलेले विषय आणि सूक्ष्म माहिती अभ्यासावर आधारित असावी. नोंद आणि संकलन, वाचन करताना मिळालेली आवश्यक माहिती तर्कसंगत अभ्यास करून नोंद करणे आणि माहितीचे संकलन करणे आहे. संदर्भ पद्धती, संदर्भ घेत असताना माळशे यांच्यासारख्या अभ्यासकांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार, उदाहरणार्थ लेखक, पुस्तक, प्रकाशन संस्था, पृष्ठ क्रमांक नोंदी कराव्यात. संशोधन निबंधासाठीच्या संदर्भाचे व्यवस्थीकरण स्पष्ट करा. प्रश्न 3, संदर्भाचे स्पष्टीकरण व्यवस्थीकरण ऑर्गनायझेशन करणे आवश्यक असे जेणेकरून पुढील मांडणी सोपी होते. माहितीची नोंदणी, वाचलेल्या विषयाची माहिती क्रमानुसार काढून घ्यावी. तपशील नोंदणी, प्रत्येक संदर्भाचे ग्रंथलेखक, ग्रंथाचे नाव, प्रकाशन स्थळ, आवृत्ती, पृष्ठ क्रमांक यांची नोंद घ्यावी. पुनरावृत्ती व्यवस्थापन, एकाच लेखकाचे संदर्भ पुन्हा देत असताना प्रत्येक वेळी तपशील न लिहिता केवळ क्रमांक देऊन किंवा उपरोक्त 33 अशा शब्दांचा वापर करून संदर्भ द्यावा लागतो. प्रश्न 4, शोध निबंधाची सुरुवात कशी करावी ते स्पष्ट करा. शोध निबंधाच्या लेखनात प्रारंभाचा मजकूर अतिशय महत्त्वाचा असतो. मागोवा, प्रारंभात शोध निबंधातील विषयाकडे घेऊन जाणारा मागोवा असावा. संकल्पना स्पष्टीकरण, विषयांतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा, संकल्पना व घटकांचा अर्थ विशद केलेला असावा लागतो. पार्श्वभूमी, विषयावर आधारित असलेल्या जीवन, चरित्र आणि साहित्य संशोधनाची पार्श्वभूमी स्पष्ट करावी. स्पष्ट दिशा, विषयांवर आधारित असलेला हा प्रारंभ वाचकाला पुढील दिशा स्पष्ट करणारा असावा. शोध निबंध लेखनाची तत्त्वे विशद करा. शोध निबंध लेखनाची तत्त्वे त्याच्या शास्त्रीय स्वरूपावर आधारित असतात. तर ते पूर्वनियोजन, कोणतीही प्रक्रिया पूर्वतयारी पूर्वनियोजनाशिवाय होत नाही. तार्किक पद्धती, मांडणी करताना तार्किक पद्धती विचारात घ्यावी लागते. विषय केंद्रितता, संशोधन नेहमी विषय केंद्रित असावा.
चिकित्सा केवळ समर्थन न करता साधक-बाधक चर्चा, मीमांसा चिकित्सा असावी. पूर्वाधारित निष्कर्ष केलेले संशोधन पुरावा आधारित निष्कर्ष असावेत. केलेले संशोधन पुराव्यांच्या आधाराने मांडलेले असावेत, निष्कर्षांवर असावेत. एका वाक्यात उत्तरे आलीत ते पाहूया. शोधनिबंध शब्दार्थ लिहा. शोधनिबंध या शब्दाला इंग्रजीत रिसर्च पेपर आणि स्कॉलरली आर्टिकल असे म्हणतात. शोधनिबंध म्हणजे काय? शोधनिबंध म्हणजे एखाद्या विषयावर केलेल्या संशोधनाच्या आधारे विश्लेषण आणि स्पष्टीकरण होय. संशोधन निबंध लेखन पद्धती म्हणजे काय? शोध निबंध लेखन पद्धती म्हणजे काय? शोध निबंधाची संकल्पना व स्वरूप लक्षात घेतल्यानंतर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिण्यासाठी स्वीकारलेली पद्धत म्हणजे शोध निबंध लेखन पद्धती होय. शोध निबंध लेखनात शीर्षक किती महत्त्वाचे आहेत? शोध निबंध लेखनात शीर्षक अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरच कोणत्याही संशोधनाचे यश आधारित असते. प्रश्न 5. शोध निबंधाचे संदर्भ कसे असावेत? शोध निबंधाचे संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्र, कोश, आंतरजालावरील विविध स्रोतांची आधारित आणि प्रमाणबद्ध पद्धतीने नमूद केलेले असावेत. तर मित्र, आज हा आपण घटक इथे संपवलेला आहे. संशोधन शास्त्रामधील हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे. संशोधनासाठी घटक 4 उपघटक शोध निबंध रिसर्च पेपर लेखन पद्धती आज आपण इथे संपवलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. हा घटक आपण मुद्देसूद नोट्स घेऊन अभ्यासलेला आहे. तसंच विविध प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण हा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात हा घटक आपण अभ्यासलेला आहे. तर तुमचे दोन्ही बाजूने तुमचा अभ्यास होईल. नोट्सच्या आधारेही तुमचा अभ्यास होईल आणि प्रश्न स्वरूपातही तुमचा अभ्यास होईल. तर हा घटक नीट समजून घेण्यासाठी वारंवार व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला चांगलं ह्या घटकाचं चांगलं आकलन होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.